नमस्कार मित्रांनो, मी इचलकरंजीवर गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण अशा एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांचं उभ्या महाराष्ट्राला नाव माहिती आहे। ते इचलकरंजीतील प्रताप होगाडे। प्रताप होगाडे यांची राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक वाटचाल कशी आहे याबद्दल आपण या मुलाखतीमध्ये आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। नमस्कार प्रतापराव, माध्यम वृत्त सेवेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की जयप्रकाश नारायण असतील, मृणाल गोरे असतील, नानासाहेब गोरे असतील, यांचा विद्यार्थी दशेपासून तुमच्या जीवनावर प्रभाव पडलेला आहे। तर ते तुम्ही सुरुवातीपासून पूर्वीचा जनता दल असेल किंवा समाजवादी विचारसरणीशी जोडले गेले आहात, तर ते त्याबद्दलचे काय तुमचे अनुभव आहेत त्या काळातले? त्या काळातले अनुभव एकूणच फारच चांगले होते। मी मगाशी सांगितलं आपल्याला 1972 पासून कॉलेजमध्ये असतानाच आम्ही तिथल्या कॅन्टीन मधल्या दराबद्दल आणि क्वालिटीबद्दल चळवळ केली होती आणि ती यशस्वी झाली। अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये मला फारसं ज्यावेळेला कळत नव्हतं त्या काळामध्ये मी शिवसेनेबरोबर होतो। हो का? पहिली वर्ष 2 वर्ष मी शिवसेनेबरोबर होतो। आपण त्यावेळची शिवसेना ही आणि आजची शिवसेना याच्यामध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे। त्यावेळेचा मुद्दा फक्त महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रीयन माणसाचे होणाऱ्या अडचणी या प्रश्नापुरतं ते होतं। मराठी भाषिकांच्या हितासाठी, स्वाभिमानासाठी ती लढाई होती। त्यामुळे सुरुवातीचा काही काळ मी शिवसेना म्हणून काम करत। प्रत्यक्षात जयप्रकाशजींचं आंदोलन ज्यावेळेला चालू झालं त्यावेळेला मात्र मला कळायला लागलं की हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आणीबाणीच्या नावाखाली हुकुमशाही या देशामध्ये येते आणि या हुकुमशाहीला जर थांबवायचं असेल आणि लोकशाही कायमस्वरूपी जर देशात रुजवायची असेल तर ही चळवळ यशस्वी होणं आवश्यक आहे। आणि मग त्या चळवळीकडे मी ओढला गेलो। 1975 साली 14 नोव्हेंबरला आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी संपूर्ण देशभर निदर्शनं करायचं असा या चळवळीतला आमचा निर्णय झाला होता। बरोबर। आणि त्याप्रमाणे इचलकरंजी शहरामध्ये ही चळवळ झाली, आंदोलन झालं। आम्ही 40 लोक जवळजवळ आंदोलनामध्ये होतो। त्यामध्ये 20 लोकांची बॅच माझी होती आणि 20 लोकांची बॅच ही पंचनदीकरांच्या नेतृत्वाची होती। असे आम्ही 40 होतो। आम्हाला पहिल्यांदा बिंदू चौक सब जेलला नेलं, नंतर मग मिसा आम्हाला लावला आणि मी आणि पंचनदीकर आम्ही दोघंही मिसाखाली गेलो। 16 महिने जेलमध्ये काढले। पहिला 1 महिना बिंदू चौक सब जेल, नंतर 3 महिने नाशिक मध्यवर्ती कारागृह, नंतर 1 वर्ष येरवडा कारागृह। आणि ह्या सगळ्या काळामध्ये अगदी मधु दंडोते, बापूसाहेब काळजार त्यांच्यापासून ते बाळासाहेब देवरसांच्यापर्यंत सगळ्या लोकांशी जवळचे संबंध आले। मिसाखाली असल्यावर मिसाखाली आम्हाला फार मोठी काही बंधनं नव्हती, बाहेर पडायचं नाही एवढंच बंधन, पण बाकी सगळंच म्हणजे खाणं पिणं हे व्यवस्थित होतं। पूर्ण वेळ मोकळा असायचा। दररोज सगळ्या अनेक क्षेत्रातल्या तज्ञ लोकांचे व्याख्यानं, चर्चा हे रोज सातत्यानं असायचं। रोज किमान 4-6 तास अशा वेगवेगळ्या चर्चामध्ये आणि 4-6 तास वाचनामध्ये अशा पद्धतीनं आम्ही दिवसभर बिझी असायचो। आणि खऱ्या अर्थानं समाजवादी विचारानं, संस्कारानं मी त्यावेळेला घडलो हे मला मान्य केलंच पाहिजे। आणि त्यामधून मग जेलमधून मी जे बाहेर पडलो ते जनता पार्टीमधूनच बाहेर पडलो। आणि जनता पार्टीमधून माझी वाटचाल ही 77ला बाहेर पडल्यापासून चालू झाली। त्यानंतर मग मी इचलकरंजी शहर त्या काळामध्ये जनता पार्टी होती, जनता दल आहे। आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुका झाल्या, पहिल्यांदा निवडणुकांमध्ये आम्ही जिंकून आलो आणि मग पार्टी बनली। त्यावेळेला पार्टी आधी बनलेलीच नव्हती, आधी निवडून आलो आणि मग पार्टी बनली।
मग तेव्हापासून आम्ही जनता पार्टी म्हणून काम करायला लागलो. नंतर मी इथे शहराचा सेक्रेटरी झालो. 1985 साली नगरसेवक झालो. हो. 85 ते 91 या काळामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये खूप कामं केली. कॉम्रेड KL मलाबादे नगराध्यक्ष होते. मी, विजय जगताप आणि कॉम्रेड सूर्याजी साळुंखे हे तिघांचं आमचं सचिव मंडळ होतं. आणि मलाबादेंचा दरवाजा कायम उघडा असायचा आणि अँटी चेंबरमध्ये आम्ही कायम तिघं असायचो. आणि जनतेच्या सगळ्या प्रश्नांचे निर्णय आमचं सचिव मंडळ घ्यायचं आणि सगळे नगरसेवक आम्हाला साथ करायचे. म्हणजे त्या काळामध्ये एक नवा पैसाही कुणाला कुठल्याही सामान्य नागरिकाला खर्च करावा लागत नव्हता आपला प्रश्न सोडवण्यासाठी. शहरामध्ये पाण्यासाठी त्यावेळेला रांगा लागायच्या. त्यावेळेला मग आम्ही गावामध्ये जवळजवळ 300-350 बोर्स मारले आणि त्यावेळेला शहरातलं पाण्याचं दारिद्र्य संपलं. अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये झाल्या. म्हणजे आत्ताचं नाट्यगृह, हॉस्पिटल या सगळ्यांचा सुरुवात ही त्या काळामध्ये झाली आणि खूप कामं झाली. 91 नंतर 90-91 नंतर मी राज्य कार्यकारिणीवर गेलो आणि 1995 पासून सातत्यानं मी समाजवादी डाव्या चळवळीमध्ये राज्य पातळीवर काम करतो. खरं 92च्या एन्रॉनच्या लढाईपासूनच त्याची सुरुवात झाली होती. पण राज्य पातळीवरचा पदाधिकारी मी 1995 साली झालो. आणि 95 पासून आज अखेर म्हणजे मला अभिमान आहे की 95 पासून आज अखेर पक्षाचं नाव बदललं पण आम्ही आहोत तिथंच आहोत. नावं 2 वेळा बदलली. आम्ही तिथंच आहोत. धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष. आणि 95 पासून आज अखेर राज्यामधल्या अगदी ग्रामपंचायती नगरपालिकांच्या पासून ते आमदार खासदारांच्यापर्यंत सगळ्यांच्या तिकीट वाटपामध्ये सातत्यानं आम्ही आहोत. राज्यामधली जी डावी लोकशाहीवादी आघाडी आहे किंवा पुरोगामी आघाडी आहे त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं आहोत आणि आज अखेर काम करतो आहोत. दुर्दैवानं या डाव्या चळवळीची पिछाड व्हायला लागली एवढी गोष्ट मात्र खरी आहे. कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एक दीपस्तंभाप्रमाणे आपण उभं केलेले काम असावे असं वाटत असतं. इचलकरंजीमध्ये आपटे वाचन मंदिराची स्थापना झालेली आहे आणि त्या स्थापनेमध्ये म्हणा किंवा आपटे वाचन मंदिराच्या वाटचालीमध्ये आपटे वाचन मंदिरच्या चळवळीला पुढे नेण्यामध्ये प्रताप होगाडे यांचा मोलाचा वाटा आहे. तर या आपटे वाचन मंदिर एक महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एकमेव असं वाचन मंदिर आहे की ते एक आदर्श वाचनालय म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर या वाचनालय आपटे वाचन मंदिरच्या तर्फे आपण काय काय विविध उपक्रम घेतले आणि आपटे वाचन मंदिराची ओळख काय आहे? आपटे वाचन मंदिराची स्थापना माझ्या माहितीप्रमाणे 1870 साली झाली. खूप जुने ते. खूप जुनं आहे. जवळजवळ आता 150 वर्ष. मला आठवतं की 75 साली आम्ही ज्यावेळेला सगळ्याच विविध चळवळीमध्ये यायला लागलो त्यावेळेला आपटे वाचन मंदिर म्हणजे मी लहानपासून मी शौकीन आहे वाचनाचा. त्यामुळे आपटे वाचन मंदिराचा सभासद म्हणून माझी जवळीक तर कायमची होती. आणि त्यावेळेला वाचन मंदिर एक छोटी मोडकळीला तुम्हाला आठवत असेल तुम्ही बघितलं असेल पोस्ट ऑफिस आणि वाचनालय अशी एकत्रित एक लहान इमारत होती. आणि पुस्तकांची दुर्दशा केवळ 2 माणसं एक घोरपडे आणि एक शेळके मला नावं अजूनही आठवतात त्यांची. केवळ 2 माणसं काम करायची आणि ती दुर्दशा काही आम्हाला बघवत नव्हती. 1978 साली पहिल्यांदा मला या संस्थेमध्ये काम करायची संधी मिळाली. त्यावेळेला निवडणुका सुदैवानं होत नव्हत्या आणि एकजुटीनं निर्णय व्हायचे. 1978 साली आम्ही आपटे वाचन मंदिरच्या कार्यकारिणीमध्ये आलो आणि मी आजही अभिमानानं सांगतो की आपटे वाचन मंदिरामध्ये त्या काळात 78 साली 20-25 हजाराहून अधिक पुस्तकं होती. आज तर ती संख्या आता लाखाच्या घरात. पण त्या काळामध्ये 20-25 हजार म्हणजे फार मोठं आमच्या समोर चॅलेंज होतं.
पण मी स्वतः आपटेवाच्या मंदिरमधले आमचे सहकारी आणि मनोरंजन मंडळाच्या आमचे सहकारी आम्ही एकत्रित काम केलं. जवळजवळ वर्षभर ह्या वाचनालयातलं प्रत्येक पुस्तक पुसण्यापासून उघडण्यापासून त्याचे कॅटेगरायझेशन करण्यापर्यंत वर्गीकरण पुस्तकांचं हे त्यापूर्वी नव्हतं. पहिलं वर्गीकरण मी स्वतः केलं. बरोबर. आणि अक्षरशः त्यासाठी रंगनाथांची वर्गीकरणाची पद्धत मी शिकलो. आणि ते रंगनाथांचं वर्गीकरणाची पद्धत सोपी करून आमच्या वाचनालयाच्या हिशोबानं आम्ही लागू केली आणि सगळ्या त्या काळच्या 20-25,000 पुस्तकांचं वर्गीकरण मी त्यावेळेला केलं नाही. नंतर मग ते पुढं टप्प्याटप्प्यानं त्याची सोय होत गेली. पुढच्या काळामध्ये मग बाळ मकवाना होता, आणखी काही लोक होते आमच्या मदतीला. आम्ही सरकारपर्यंत पोहोचलो की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे. आणि सुदैवानं पोस्टानंही मान्यता दिली, सरकारनंही मान्यता दिली आणि मग संपूर्ण जागा आम्हाला मिळाली. आणि त्या जागेवर मग आज ही वाचनालयाची देखणी वास्तू उभी राहिलेली आहे. ही त्या काळामध्येच झाली 1985च्या आसपास. त्यामुळं ही संस्थेला ऊर्जितावस्था आणण्याचं काम, ही संस्था एका छोट्याशा 2 खोल्यांच्या लायब्ररीमधून ते त्याची इमारत उभी करण्यापर्यंतचं काम हे एकजुटीनं एकमेकांच्या सहकार्यानं 1985 पर्यंत आम्ही केलं. आणि त्याच काळामध्ये पहिल्यांदा आपटे वाचन मंदिराला राज्यामधलं अवर्ग वाचनालय म्हणून मान्यता मिळाली, पुरस्कार मिळाला आणि त्याचे ग्रँट त्याप्रमाणे वाढले. आणि नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी घडल्या, त्याच्यामध्ये राजकारण आलं, निवडणुका झाल्या आणि आम्ही बाजूला झालो. पण संस्थेवरचं आमचं प्रेम हे त्यावेळेलाही होतं, आजही आहे आणि पुढेही राहील. मग अशा अनेक चळवळी झाल्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ झाली. इचलकरंजी शहरामधल्या भोंदू बाबांना पळवून देण्याचं काम आम्ही केलं. माता निर्मला देवी आल्या, त्यावेळेस आपण त्यांना हाकलून लावण्याचं काम आम्ही केलं. आडदेवला दिवा लावण्याचं पहिलं काम आमच्या कार्यकर्त्यांनी केलं, की जी बातमी संपूर्ण देशभर इंग्रजी वर्तमानपत्रात सुद्धा पोहोचली. बरोबर. ही अंधश्रद्धेविरोधातली लढाई आम्ही केली. अशा अनेक चळवळी त्या काळामध्ये. प्रतापराव, एक तुम्हाला थांबवतो की आपटे वाचन मंदिरची आपण वाटचाल सांगत आहात, पण एक पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला जशी चालू होती तशी आपटे वाचन मंदिरमध्ये देखील वसंत व्याख्यानमाला, अभिनव व्याख्यानमाला चालू करावी असं वाटलं आपल्याला. आपण चालू केले तर ते मी साक्षीदार आहे त्याला, म्हणजे त्याचे वृत्तांकन मी केलेले आहेत त्याचे. तर हे अभिनव कल्पना कशी काय तुम्हाला सुचली? नाही, खरं मी बोलायला विसरलो. वाचन मंदिराच्या व्याख्यानमालेचं खरं श्रेय माझं नाही. अच्छा. कारण 78ला आम्ही आलो, त्याच्या आधी माझ्या माहितीप्रमाणे 72 सालापासून ही व्याख्यानमाला चालू झाली होती. बरं. पण तिला फारसं मोठं स्वरूप नव्हतं, म्हणजे अगदी त्रोटक 2-3 व्याख्यानं व्हायची, फारसे काय वक्ते असायचे नाहीत, फारसे काय श्रोते असायचे, सातत्य नव्हतं. सातत्य नव्हतं. बरोबर. 78ला आल्यानंतर मात्र आम्ही तिला स्वरूप दिलं. म्हणजे त्यावेळेला शहरामध्ये मनोरंजन मंडळाची व्याख्यानमाला चालू झाली आणि आपटे वाचन मंदिरची चालू होतीच. आपटे वाचन मंदिर चालू होती, तिला आम्ही स्वरूप दिलं आणि ती सातत्यानं किमान 7 दिवस 10 दिवस चालेल, त्याचा योग्य प्रचार होईल, ग्राहक सहभागी, वाचक सहभागी होतील, अशा पद्धतीने आम्ही काम केलं. आणि 80-81ला मनोरंजनची चालू झाली, त्याही संघटनेमध्ये आम्ही होतो. त्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये ह्या दोन्ही संस्थांच्या मध्येही कोणता क्लॅश होऊ नये म्हणून तारखा आणि वेळा सुद्धा आम्ही सोयीने घेतल्या. त्या आपटे वाचन मंदिरची व्याख्यानमाला 2 तारीख ते 11 तारीख या दरम्यान चालायची, 2 मे ते 11 मे, आणि मनोरंजन मंडळाची 12 मे नंतर 21 मे पर्यंत चालायची. अशा पद्धतीनं या दोन्ही व्याख्यानमाला आणि इचलकरंजीतल्या सगळ्या साहित्यप्रेमी आणि ज्याला ऐकायची इच्छा आहे, आवड आहे, यांना सगळे म्हणजे वेगवेगळे विषय, म्हणजे सगळीकडे आम्ही हे सातत्य जपलं की काही प्रमाणात मनोरंजन झालं पाहिजे, पण त्याचबरोबर प्रबोधनही झालं पाहिजे. बरोबर.
म्हणजे जे येतील, साहित्यिक येतील किंवा अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात येतील, आम्ही सगळ्यात कुठलंच क्षेत्र वर्ग ठेवलं नाही. साहित्यिकांनाही बोलवतो, तो राजकीय व्यक्तीलाही बोलवतो, तो सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीलाही बोलवत होतो आणि अजूनही बोलवतो. आणि त्यांच्यामधून लोकांच्या मध्ये चांगल्या गोष्टी द्याव्यात, चांगले संदेश द्यावेत आणि त्यामधनं एक वातावरण निर्माण व्हावं. आणि अक्षरशः मे महिन्यातले 20 दिवस लोकांच्या मध्ये हे सातत्यानं चालू असतं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेचा तुम्ही उल्लेख केला. मी पुण्याची वसंत व्याख्यानमाला सुद्धा अटेंड केलेली आहे. पण दुर्दैवानं तिथं सुद्धा श्रोत्यांची संख्या आता प्रचंड रोडावलेली आहे. मी आजही सांगू शकतो आपल्याला अभिमानानं की आजही आमच्याकडं अगदी कमीत कमी म्हटलं तरी 500-700 लोक असतातच. पण पुण्या मुंबईच्या व्याख्यानात 100-200च्या वर उपस्थिती नसते. आता त्याचा थोडा अभिमान आम्हालाही आहे की अजूनही लोकांच्या मध्ये हे टिकून आहे. म्हणजे इतकी टीव्ही संस्कृती एका बाजूला वाढली, घराबाहेर पडणं बंद झालं, पण अजूनही या मनोरंजनच्या आणि आपटे वाचन म्हणजे दोन्ही व्याख्यानमालेला लोकांचा प्रतिसाद हा खूप चांगला आहे. प्रतापरावांनी मगाशी सांगितलं की 1985 ते 90च्या काळामध्ये ते इचलकरंजी नगर परिषदेमध्ये नगरसेवक होते. कल्लाप्पा मलाबादे हे त्यावेळी नगराध्यक्ष होते. मी देखील त्या काळामध्ये वृत्तसंकलन करण्यासाठी नगरपालिकेत जात होतो. तिथल्या सर्वसाधारण सभा हे इतक्या गाजायच्या की विधानसभेचं जसं कामकाज चालायचं तसं वृत्तांकन त्यावेळेस रकाने भरून पेपरमध्ये यायचे. तर एक गट होता तिथे प्रतापरावांच्या ह्याच्याप्रमाणे. म्हणजे प्रश्नाची सोडवणूक कशी करावी, प्रश्न कसे सोडून घ्यावेत, एक तुटून कसं पडावं, असं त्यांच्याकडनं एक अभ्यासपूर्ण ते सभागृहात विवेचन करायचे. तर हे करता करता सामाजिक काम ते करत आले, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आले, राजकीय क्षेत्रात तर ते समाजवादी विचारसरणीचा पडगा असल्यापासून सुरुवातीपासून करतच होते. तर कुठल्याही कार्यकर्त्याला असं वाटतं की महत्वाकांक्षा तिथे असते की एक ना एक दिवस आमदार व्हावं. तर जनतेचा रेटा असा होता की प्रतापरावांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि ते आमदार व्हावेत अशी मनापासून त्यांची इच्छा होती. तर आमच्या प्रेक्षकांना एक तुमचा रंजक इतिहास जाणून घ्यायचा आहे की तुम्ही आमदार व्हावं असं तुम्हाला मनापासून वाटलं का जनतेनं तुम्हाला लादली तुमच्यावर ही गोष्ट? ठीक आहे, तुम्ही ते पराभूत झालात असाल, पण तो अनुभव काय तुमचा? खरं आहे की ज्यावेळेला एखादा माणूस काम करत असतो त्यावेळेला त्याला जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व्यापक प्लॅटफॉर्म हवा असतो. आणि शेवटी तुम्ही काही म्हणा, लोक सकाळी चहा पिता पिता राजकारण्याला शिवाय घालतात आणि माझा काय त्याच्याशी संबंध नाही अशी खुशारकी मिळवतात. पण तुमच्या सकाळच्या चहाच्या आणि नाश्त्याला काय आलं पाहिजे, जेवणात काय मिळालं पाहिजे, तुम्हाला रात्री झोप लागेल की नाही, या प्रत्येक गोष्टीचा निर्णय हे शेवटी राजकारणातच होतं. बरोबर. विधानसभेच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवरच निर्णय होत असतात. त्यामुळे मी नाही त्यातली ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. प्रत्येकानं राजकारण स्वच्छ, प्रामाणिक आणि अधिक जनहिताचं करण्यासाठी काम केलंच पाहिजे. आणि त्या भूमिकेतून मी 1990ला पहिली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रकाश जावडेकर विरुद्ध मी अशी ती लढाई झाली. जावडेकर माझा जेलमधला मित्र, प्रकाश जावडेकर जेल आणि मी जेलमध्ये रोज एकत्र फिरत होतो वर्षभर. एवढी चांगली मैत्री होती. पण ही निवडणूक मी लढवली. मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्यांदा ज्यावेळेला सांगली कोल्हापूर भाग चालू झाला त्यावेळेला जावडेकरांनाही घाम फुटला, कारण तिथं मला मतं जास्त होती. पण पुढच्या टप्प्यात पुणे आलं, सातारा, सोलापूर, पुणे आलं, तिथं ते जावडेकर पुढे गेले. साथ दिली त्यांना. तिकडे त्यांना 7 मिळाली. त्यावेळेला त्याला 15,000 मतं मिळाली, मला 7,000 मतं मिळाली. म्हणजे 22-23,000 मतदारामध्ये चांगलं मतदान झालं. त्याच्यानंतर एकदा मी विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो, पण त्यातही मला काही यश आलं नाही. दरम्यानच्या काळात 1990 नंतर 95 पासून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे जे प्रवाह चालू झाले, नगरपालिका पातळीपासून ते राज्य पातळीवर, देश पातळीवर सगळीकडेच
जे एकूण कामामध्ये टक्केवारी, पैसे देणं, घेणं, खाणं हे प्रकार चालू झाले. मला आठवतं मी नगरपालिकेला 85 साली फक्त 7,000 रुपये खर्च केला आणि त्यातलाही पैसाही मी खर्च केला नाही. लोकवर्गणी ते लोकवर्गाने, लोकांनीच पैसे गोळा केले आणि लोकांनीच खर्च केले. लोकांनीच केले, बरोबर. पण 95-2000 नंतर आज अखेर अशी परिस्थिती आहे की आपण निवडणूक लढवूच शकत नाही, प्रामाणिक राहून. आणि अप्रामाणिकपणानं पैसा मिळवायला कधी जमलंच नाही, त्यामुळे पैसा कधीच नव्हता. नाही, त्यामुळे फार मोठा खर्च करणं आणि मग केवळ पैशाच्या जोरावर निवडून येणं. आज आमच्या नगरपालिकेमध्ये आम्ही बघतो, तुम्हीही बघता, की आज राज्यभर सगळीकडेच काही मोजके आमदार सोडले तर बाकी सगळीकडे पैशाचा खेळ होतो. आज तर हा खर्च 10-20 कोटीच्या घरात गेलेला आहे आणि हे आपल्याला शक्य नाही. आणि त्यामुळे मग मी नंतर निवडणुका लढवायचा लाच सोडून दिला. पण तुम्ही म्हणता तशी संधी मला एकदा नाही 3 वेळा आली. एकदा मला आमदारकीसाठी ऑफर आली होती. त्याच्यानंतर भाजप सेनेचं सरकार होतं त्या काळामध्ये, मनोहर जोशींचं. त्या काळामध्ये मला खासदारकीसाठी ऑफर आली होती आणि त्यानंतरही पुन्हा एकदा आमदारकीसाठी ऑफर होती. पण या अन्य पक्षामधल्या होत्या आणि त्यामुळं मला ते तुमच्या विचारसरणीला सोडून माझ्या विचारसरणीच्या पक्षाचे नव्हते. वैचारिक दृष्ट्या या पद्धतीने काही जाणं हे मला स्वतःला, कारण शेवटी सिद्धांताशी मी जोडला गेलेलो आहे. त्या विचाराने, त्या सिद्धांताने मी त्या पक्षामध्ये आहे. त्याच्या पलीकडे जाऊन वेगळं काही करावं हे कुठं मला मान्य झालं नाही आणि त्यामुळे 3 वेळेला अशा आलेल्या ऑफर मी नाकारल्या. पण काम करत राहिलो. आमदार नसतानाही अनेक आमदारांच्या पेक्षा अधिक चांगलं काम मी करतोय याचं मला समाधान आहे. प्रतापराव, याला जोडून माझा एक प्रश्न असा आहे, सामाजिक प्रश्न आहे तो, की अनेकांच्या मनामध्ये त्याची सल आहे की पूर्वीच्या चळवळी असतील किंवा पूर्वीचं समाजवादी वाटचाल असेल, एक वेगळं चर्चा व्हायची, त्याची एक दबदबा असायचा. परंतु आता हल्ली हिंदू संघटन असेल, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, भारतीय जनता पक्षाचं राजकारण असेल किंवा त्याची वाढ होत चाललेली आहे आणि समाजवादीची पिछेहाट होते. तर या पिछेहाट समाजवादी वाटचालीची होण्यामागचे कारण काय? आणि आपण राज्य जनता दलाचे प्रधान महासचिव आहात, की आपल्या पक्षी लेवलला याबद्दल काही विचारमंथन होतं का, किंवा आपल्याला काय वाटतं का, दुःख वगैरे होतं का याच्या संदर्भात? चांगला प्रश्न आहे आणि ही वस्तुस्थिती आहे, ही आपण मान्य केली पाहिजे आणि मार्ग शोधण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. हे खरं आहे की म्हणजे मला अजूनही आठवतं बाबाराव की जयप्रकाशजींचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला आम्ही 10,000-20,000 लोकांचे मोर्चे काढले. हे मला आम्ही मिळून मोर्चे ज्यावेळेला 10,000-20,000 लोक रस्त्यावर यायचे आणि डॉक्टर, इंजिनियर पासून ते सामान्य गरीब कामगारापर्यंत सगळे रस्त्यावर यायचे. करेक्ट. 1990 साली मी बघितलं, मलाबादेंना निवडणुकीला उभे राहिले, त्यांना निवडून आणायचं आम्ही ठरवलं आणि व्ही.पी. सिंग इचलकरंजीला आले. रात्री 2 वाजता सभा झाली. रात्री 2 वाजता. आणि त्यावेळेला व्ही.पी. सिंग ज्या मतदारसंघात गेले तो प्रत्येक उमेदवार निवडून आला. गडहिंग्लज, राधानगरी, इचलकरंजी, सांगली, मिरज 6-7 सभा त्यांनी केल्या आणि सगळे निवडून आले. हे प्रचंड मोठं. रात्री 2 वाजता जवळजवळ 1,00,000 लोक होते राजाराम मैदानावर. आणि हे एक प्रचंड मोठी अशी होती. सेक्युलर विचार हा लोकांच्या मध्ये होता, आजही आहे. पण पुढं टप्प्याटप्प्यानं जे वातावरण बदलत गेलं त्यामध्ये मला 2 गोष्टी दिसत प्रामुख्याने. सगळ्या तपशिलात जाणं शक्य नाही, पण प्रामुख्याने 2 गोष्टी दिसत आहेत की समाजाची त्यावेळची मानसिकता आणि समाजाची आजची मानसिकता हे जर बघितलं तर प्रचंड तफावत निर्माण झालेली आहे. म्हणजे एका बाजूला विषमता प्रचंड वाढते आहे. कोरोना काळात तर ती आणखी वेगानं वाढली.
पण दुसऱ्या बाजूला जो वर आहे वरच्या स्तरावर त्याला खालच्या वर्गाची जी सहानुभूती होती, प्रेम होती. शेवटी बदल कोण घडवतो? फार बडा जो असतो तो बदल कधीच घडवत नाही. सामान्य कार्यकर्ते. मध्यम वर्ग जो असतो, जो व्होकल असतो, लोकल असतो आणि बोलत असतो, तो बदल घडवतो. करेक्ट. हा मध्यम वर्ग व्होकल लोकल हा त्या काळामध्ये जागा होता, त्याला सामाजिक जाणीव होती आणि त्याला गरिबांचे प्रश्न सुटावेत असं वाटायचं. आज दुर्दैवानं हा मधला वर्ग बेपत्ता झालाय, गायब झालाय किंवा मूक झालाय. तो हायर मिडल क्लासमध्ये जो गेला त्याला त्याचं जग हे त्याच्यापुरतंच मर्यादित झालं. तो त्याचे फॅमिली, त्याचे टीव्हीवरचे प्रश्न, त्याचे गरजा निर्माण झालेल्या नवीन आणि त्याला मिळणारे पैसे. आज पेन्शन असली तरी घरात पेन्शन $1,00,000-2,00,000 येते. अशा माणसाला सर्वसामान्यांचे प्रश्नच बघतच नाही. तो त्याच्यामधून बाजूलाच गेलाय, आपल्या कोशात तो गुरफटला. आणि गरिबांच्या प्रश्नांची जाणीव आणि त्याचं सुधारणा झाली पाहिजे, बदल झाले पाहिजे वाटायचं पूर्वी, ते राहिलंच नाही. म्हणजे देशप्रेम देशभक्ती ही सुद्धा आम्हाला सांगावी लागते. प्लॅस्टिक वापरू नको हे सांगावं लागतं, झेंडा खाली टाकू नको हे सांगावं लागतं. याच्यापेक्षा जास्त मोठं दुर्दैव नाही. इतर देशातले आपण उदाहरणं वाचतो, ऐकतो, बघतो आणि आपल्या देशात आपण आपल्या समाजामध्ये कसं वागतो याचं जर कम्पॅरिझन करायला गेलो तर अक्षरशः लाजिरवाणी अवस्था आहे आपली. जो गरीब आहे तो इतका गरीब झालेला आहे की त्याला 12 तास काम केल्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही, त्याला मोकळा वेळच मिळत नाही. आणि त्यामुळे त्या काळामध्ये आमच्या चळवळीत जी शेकडो हजारो लोक असायचे, आज चळवळीमध्ये माझी सोडा डाव्या पक्षांची, कट्टर डाव्याची, CPM CPI कम्युनिस्टांची, म्हणजे मला त्याच्या काय उदाहरण दिलं, पण आज 100-500 लोक तेही गोळा करू शकत नाही, इतकी वाईट अवस्था तयार झालेली आहे. त्यामुळे एका बाजूला गरिबाला जगण्याचे प्रश्न सोडवण्यापलीकडे वेळच मिळत नाही म्हणून तो रस्त्यावर उतरू शकत नाही. आणि जो वर आहे त्याला ह्या गरिबांच्या प्रश्नांची जाणच नाही किंवा त्याचं देणं घेणंच उरलेलं नाही म्हणून तो काही करत नाही. आणि त्यामधनं ह्या सगळ्या डाव्या चळवळीची एका बाजूला पिछाड होते. दुसऱ्या बाजूला मोदींच्या काळापासून अगदी थेट मी बोलतो, नावासह बोलतो, तुम्हाला चॅनलला तुमच्या चालतंय की नाही बघा, मी माझे विचार स्पष्टपणे मांडतो. नरेंद्र मोदी जे सत्तेवर आले 2014ला आणि 19ला, 14ची निवडणूक ही केवळ मीडियाची निवडणूक झाली. म्हणजे अक्षरशः मीडियामध्ये खर्च झालेलं बजेट आणि निवडणुकीचं खर्च झालं बजेट हे त्या काळामध्ये काही चॅनल्समधनं आलं होतं, काही वेगळ्या देशांतर्गत आंतरदेशीय माध्यमामधनं आलं होतं. किमान 60,000 कोटीवर अधिक खर्च झाला 2014 साली. म्हणजे आजच्या हिशोबानं तो 1,00,000-1.5 कोटीच्या वर जाईल. 60,000 कोटीचा. आणि अक्षरशः एक लार्जर दॅन लाईफ इमेज त्याने केवळ मीडियाच्या आधारावर बनवली आणि ती यशस्वी झाली. आणि खरं हे या देशाचं दुर्दैव आहे की आपण सेक्युलर विचारानं जे पुढे जात होतो तो आता पुन्हा एकदा आपण नॉन सेक्युलर आणि हिंदुत्ववादी विचारसरणीनं मागं चाललेलो आहोत. आमचा देश 138-140 कोटी लोकांचा देश आहे. या देशामध्ये आज किमान 20 कोटी लोक मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, ज्यू आहेत, बुद्ध आहेत, हिंदू आहेत. प्रामाणिकपणानं आपण हे मान्य केलं पाहिजे की किमान बौद्ध धर्म तरी 4-5 देशामध्ये आहे, जगात 5-6 देशात आहे, पण हिंदू धर्म भारताशिवाय बाहेर आहे कुठं? प्रामाणिकपणाने हे आपण मान्य केलं पाहिजे की इस्लाम हा 60-65 देशामध्ये आहे, ख्रिश्चन हा 40-45 देशामध्ये आहे. बरोबर. आपण कुठे का नाही आहोत? त्याचं खरं कारणच हे आहे की या देशातला बुद्ध धर्म बाहेर गेला पण हिंदू बाहेर गेला नाही, कारण आमची जी जाती व्यवस्थेवरची आधारित उतरंड होती,
आमची जी माणसाला माणूस न मानण्याची जी विषमता होती ती कारणीभूत आहे त्याला. आणि ती जिथं नष्ट झाली ते धर्म वाढले, ती जिथं नष्ट झाली नाही ते धर्म थांबले. शेवटी धर्म सुद्धा प्रवाही असावा लागतो. धर्म म्हणजे काय? त्या त्या वेळचे नीती नियम कायदे म्हणजे धर्म. पूर्वी कायदा नव्हता त्यावेळेला नीती नियम ते धर्म. मग हा धर्म सुद्धा प्रवाही असला पाहिजे, बदलत गेला पाहिजे, लोकांच्या सोबत राहायला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी पुढे गेला पाहिजे. ही भूमिका आपण घेतली नाही. आणि आजची वाटचाल तर उलट्या दिशेने चालू आहे की पुन्हा एकदा आम्ही की जी दुपडी आमच्यामध्ये नव्हती ती पुन्हा नव्यानं निर्माण करायची. आणि मग हिंदू मुस्लिम हे सातत्यानं चालवायचं. मग ते NRCच्या निमित्तानं असो, CAAच्या निमित्तानं असो, आणखी कुठल्याही निमित्तानं असो. अगदी हे जे चालू आहे तर राम मंदिराचं उदाहरण घेता येईल. म्हणजे फैसला झाला आहे सुप्रीम कोर्टाचा आणि रिटायर झालेले सुप्रीम कोर्टाचे जे खासदार झाले ते जगजाहीर आहे. म्हणजे कशा पद्धतीनं आपण चाललेलो आहोत याचा विचार केला तर आपण पुन्हा या समाजाला मागे नेऊन दुफळी वाढवण्याचा प्रकार करतो आहोत. आणि पुन्हा त्या दुफळीच्या आधारावर म्हणजे मला मुस्लिम वोट नाही मिळालं तर चालेल, केवळ हिंदू वोट कन्सॉलिडेट झालं तर त्या आधारावर मी निवडून येऊ शकतो. या भूमिकेबद्दल जे राजकारण पुढे जायला लागलेलं आहे, समाजकारण, जे भाजपाचं राजकारण आणि भाजपाचं समाजकारण, ते तत्वता आम्हाला मान्यच नाही. आणि त्यामुळं ते थांबलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आता प्रश्न असा आहे की हे थांबेल की नाही, होईल की नाही. खरं सांगायचं 2019च्या निवडणुकीमध्ये मोदी पुन्हा येणार किंवा भाजपाचं सरकार पुन्हा येणार इथंपर्यंत ठीक होतं, कारण वरून खाली पोचायला वेळ लागतोच. पण आजची परिस्थिती इतकी विचित्र आहे की खाली पोचलेलं ते आणखी खाली पोचणार आहे की नाही हेच कळत नाही. 2019 नंतर 2021 या काळामध्ये ते कोरोना काळात खाली येते असं वाटत होतं. पण आज पुन्हा नव्यानं अशी विचित्र परिस्थिती तयार व्हायला लागली की पुन्हा एकदा या अशा स्वरूपाच्या शक्ती वरचढ व्हायला लागल्यात आणि पुन्हा एकदा त्या वाढवत आहेत माणसामधली हे दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला समाजाची मानसिकता, हा जो पहिला मुद्दा सांगितला तो फार महत्वाचा आहे की शेवटी लोकांची मानसिकता पाहिजे की आपण काय स्वीकारायचं आहे. आणि ती मानसिकता जोपर्यंत उघडपणानं बोलत नाही, रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत बदल घडत नाही. त्यामुळे 2024ला काय होणार हे आज सांगणं अवघड आहे. पण व्हावं चांगलं आणि पुन्हा एकदा आपण पुढं जावं. आता मागं जाऊ नये, आता मागं जाणं थांबलं पाहिजे, बस झालं, पुरे झालं. आता आपण पुढे जाऊया ही भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे या मताचं मी आहे. शेवटाकडे जाताना प्रतापरावला मी थेट प्रश्न असं विचारतो, कारण काय ते स्पष्टपणे विवेचन करणारे कोणाचे मुलायजे ठेवत नाही. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल काय आपलं विवेचन आहे महाराष्ट्रामधल्या? चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामधली सत्ता गेली याचं फडणवीसांना प्रचंड दुःख झालं होतं. आणि त्यांनी ते दुःख मी पुन्हा येईन असं शेकडो वेळा म्हणून बोलून दाखवलं होतं. आणि त्यामुळं आज जे घडतंय त्याची पेरणी ही गेली 2-2.5 वर्ष चालूच आहे. म्हणजे केवळ रात्रीतनं घडलं, एकनाथ शिंदेने घडवलं खतखत चालूच होती. असं कोणी म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही. ती खतखत चालूच होती. त्या आधारावर त्या पद्धतीनं लोकांचं ब्रेन वॉश, ट्रेनिंग, प्रयत्न सगळे चालूच होते. त्याला स्वरूपात आणि ते आता 2-2.5 वर्षानंतर आलं हे तर आपण मान्य केलं पाहिजे. पण मला एक सांगायचं आहे, युती नैसर्गिक अनैसर्गिक ह्या वादात मी जात नाही. कारण शेवटी युती झालेली आहे, मेजॉरिटी झालेली आहे, त्या मेजॉरिटीवरचं सरकार आहे. सरकार टिकेल की नाही आज सांगणं कोणालाही फार अवघड आहे. पण जे आज चाललंय शिवसेनेमधलं, शिवसेना आणि शिंदे सेना, त्याबद्दल मात्र मला एक सांगायचं आहे. मला 2014ची निवडणूक आठवते. 2012ला बाळासाहेब ठाकरे गेले. मी शिवसेनेचा नाही.
बरोबर. फक्त वर्ष 2 वर्ष होतो सुरुवातीला त्या शिवसेनेचा. आजच्या शिवसेनेचा तर मी कधीच नव्हतो. ते मात्र संबंध नाही. संबंधच नाही मला. पण मी हे मान्य केलेलं आहे आणि करतोय आणि आमच्या बैठकांच्या मध्ये ही चर्चा होते की 2014 साली उद्धव ठाकरेंनी सिंगल हँडेड एका माणसानं 63 आमदार निवडून आणले. हे आपण नाकारू शकतो का? नाही, नाकारू नाही शकत. 2019ला त्याच माणसानं मंत्रिमंडळातले त्याचे सहकारी सुद्धा फार मोठे कधीच झाले नाहीत, कोणीच मोठे झाले नाहीत, पण त्याच माणसाने पुन्हा 55-56 आमदार निवडून आणले. त्यामुळं आमदार फुटले म्हणजे शिवसेना संपली असं होईल असं मला वाटत नाही. पुन्हा नव्यानं उभं राहतील, नवीन लोक निवडून येतील, जे होईल ते होईल. पण शिवसेनेमध्ये अजूनही ती ताकद आहे. ग्रामीण भागामध्ये मात्र परिणाम होऊ शकतो की स्वतःच्या ताकदीवर निवडून येणारे आमदार असतात, तिथे परिणाम होऊ शकतो. पण शहरी भागामध्ये काही परिणाम होईल शिवसेनेवर असं मला स्वतःला वाटत. सरकार टिकेल की नाही याचं उत्तर फार अनेक तांत्रिक बाबीवर अवलंबून आहे, अनेक कायदेशीर बाबीवर अवलंबून आहे. आज असं दिसतंय की आमचे नरहरी झिरवाळ, आमचे उपाध्यक्ष, हे 16 लोकांना निलंबित करतील किंवा त्यांचं सभासदांत करतील. पण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे आजच. काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे ही लढाई 2-4 दिवसाची नाही, हे महिनाभर चालेल आणि मग काहीतरी ठरेल. अस्थिरतेची टांगती तलवार, अस्थिरतेची टांगती तलवार अजून 8 दिवसही राहील, 15 दिवसही राहील, महिनाही राहील. आणि त्यामध्येही काही घडत नाही. असं झालं तर मग आमचे राज्यपाल आहेतच तयार राष्ट्रपती राजवट लावायला आणि पुन्हा निवडणुका लावायला. राज्यपाल तरी एका पायावर तयारच बसले, घोड्यावरच बसलेले आहेत. ते करतील. आता बघा ना, ज्या सरनाईक किंवा जाधव यांच्यावर ईडीचे हल्ले होते मागच्या महिन्यामध्ये, ईडीच्या तपासण्या होत्या, त्यांच्या दारात सीआरपीएफचे लोक आहेत. त्याच्या संरक्षणासाठी Y+ सुरक्षा आहे, केंद्राने दिलेली आहे. म्हणजे सत्तेच्या सोयीसाठी कालचा ईडी खालचा अपराधी हा आज मित्र झालेला आहे. त्यामुळे हे निकाल इतके सोपे नाहीत. कदाचित तांत्रिकदृष्ट्या लढायामध्ये हे टिकलं नाही सरकार, किंवा काय झालं तर उद्या राष्ट्रपती राजवट पुन्हा निवडणुका, ही परिस्थिती निर्माण होऊ शकते असं चित्र आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून मला एक आपल्या शेवटचा प्रश्न बरं का, की आता समजा काय होईल ते असो, पूर्वी आपण ऐकलं होतं की काँग्रेसमध्ये उभे फूट पडायची, राष्ट्रवादीमध्ये पडायची, शिवसेनेमध्ये पहिल्यांदाच उभे फूट पडलेली आहे आणि जवळपास 41 आमदार बंड करून बाहेर पडलेले आहेत. तर हे अनपेक्षित आहे शिवसेनेला का, हे कसं तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? नाही, मला तरी असं वाटतं की खरोखर त्यांना अनपेक्षितच असावं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात होईल, म्हणजे नाराजी आहे, असंतोष आहे, कामं होत नाही, ही चर्चा होत असते. ते पण आमदारांच्या मध्ये अशा चर्चा नेहमी असायच्या की बघा आमच्यावर अन्याय होतोय. तर आमचे राष्ट्रवादीचे लोक दादा लोक आहेत. अजित दादा म्हणजे दादाच, त्यामुळे राष्ट्रवादी जास्त वाटा घेते, काँग्रेसला कमी मिळतो आणि शिवसेनेला सर्वात कमी मिळतो. ही चर्चा होती पूर्वी, आजही आहे आणि तिच्यामध्ये काही प्रमाणात तथ्यही आहे. म्हणजे दादा जरी नाही म्हटले तरी मी मानत नाही, आहे तथ्य आहे तिच्यामध्ये, असं झालेलं आहे, ते काही नाकारण्यात अर्थ नाही. पण त्यामुळे सरकार तोडणं आणि तोडण्यापर्यंत ही मदत जाईल असं वाटत नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला जे आज काल परवाच वर्तमानपत्रात आले, खरं काय, किती खरं आहे किती खोटं आहे मलाही माहित नाही. पण देणे घेण्याचे व्यवहार होतात, ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपण कितीही नाकारलं कागदोपत्री, हे बघा आपण जनमताचा कौल म्हणतो, त्याला विकत घेतलेलं जनमत किती असतं आणि खरं जनमत किती असतं कोणाला कळलेलं आहे? आज विकत घेतलेलं जनमत आहे अनेकांच्याकडे, तोच भाग इथं आहे आमदारांच्या मध्ये. म्हणजे घोड्याबाजार झालेला आहे असं वाटतं तुम्हाला? निश्चित. आणि त्याला शिवसेनेचे आमदार बळी पडले गेले निश्चित. हे बघा असं आहे, निवडून यायला 22 कोटी लागतात. 50 कोटी जर कोणी दिले,
बजेट 3,000 कोटी म्हणून आलं होतं. हो. आता 3,000 कोटी बजेट हे 2014 साली ज्यांनी 60,000 कोटी खर्च केले होते त्यांना 3,000 कोटी नगण्य आहे तो. मला विरोधी पक्षाचं सरकार नकोच आहे, प्रत्येक राज्यात माझं सरकार पाहिजे, ही भूमिका ज्यांची आहे त्यांच्या दृष्टीने 3,000 कोटी म्हणजे किरकोळ वाव आहे हो. आणि हे होऊ शकतं. आणि मग 50 कोटी जर मिळणार असतील तर 22 कोटी खर्च करून मी पुन्हा निवडून येतो. वाईटात वाईट प्रसंग आला तर, आणि चाललं तर मी आहेच, आमदार आहे किंवा मंत्री आहे, असं घडलेलं असू शकतं. नाकारता येत नाही, आपण फक्त अंदाजच करू शकतो. ह्या गोष्टीतलं सत्य लगेच कधीच बाहेर येत नाही, ते 2-5 वर्षाने केव्हा तरी येतं, त्यावेळेला खरं कळतं. पण निश्चितपणाने हे घडलेलं असणार आहे आणि त्याचाही परिणाम झालेला असणार आहे, असं माझं प्रामाणिक मत. प्रतापरावांनी आपला वेळेतला वेळ काढून माध्यम वृत्त या चॅनलसाठी सडेतोडपणे आपल्या थेट संवादामध्ये आपले मत मांडलेले आहेत. तर ही मुलाखत अनेक लोकांना आवडेल असं आम्हाला वाटतं. हा थेट संवाद आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर कळवाव्यात आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये. माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इचलकरंजीहून मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.